पहिल्यांदा तीव्र निषेध करीन की माझ्याकडे 2 पोस्ट अशा आल्या त्या एका स्त्रीवरती. मी आमच्या विद्यार्थ्यालाच मगाशी बोललोय, हे अत्यंत घातक आहे. कुण्याही समाजामध्ये जे कोणी गुन्हेगार असतात ते लयच मुठभर असतात. मग माझी जात असू द्या, तुमची जात असू द्या, कुणाचा धर्म असू द्या की कुणाचं काय असू द्या. कशामुळे एखाद्या स्त्रीबद्दल लिहायचं की आता कपडे काढावेत तुम्ही? कशामुळे लिहिता? मला माय आहे, मला बहीण आहे. स्वतःच्या बहिणीचे कपडे काढून माणसाला काढावे वाटते. तसेच इतर महिलांच्या बद्दल अत्यांतिक आदर आपण केला पाहिजे. आणि तो जर करीत नसू तर आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही. बीड जिल्ह्याला डॉक्टर गंगाधरप्पा बुरांडे आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यासारखे मोठ्या मोठ्या लोकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. आणि या जिल्ह्याची प्रतिमा आपल्याला मलिन होऊ द्यायची नाही, म्हणून आपण सगळ्यांनी यासाठी कर्तव्य म्हणून अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या लोकांविरुद्ध स्वतः फिर्याद द्यावी किंवा अशा लोकांना आपण प्रिकॉशन करण्यासाठी पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी अशी मी विनंती करतो. अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक, आमचे मित्र आणि SDPO साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अंबाजोगाईचे सुजाण नागरिक आणि पत्रकार मित्र, आजची जी ही शांतता कमिटीची जी आपण सभा आयोजित केलेली आहे, या सभेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचा सगळ्यांनी उहापोह केलेला आहे. एक म्हणजे मागील काही दिवसापासून निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि निवडणुकीच्या कालावधीनंतर ज्या काही छोट्या मोठ्या अशा स्वरूपाच्या चांगल्या वाईट ज्या काही घटना घडल्या, तर अशा घटना घडू नयेत यासाठी आपण काय उपाययोजना करायची. त्याचबरोबर उद्या येऊ घातलेला जो ईदचा सण आहे, तर त्याच्या अनुषंगानेही आपण ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे जी सभा घेतो त्याप्रमाणे ही सभा आपली आयोजित केलेली आहे. आणि बऱ्याचशा प्रतिनिधींनी या ठिकाणी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत. अंबाजोगाई शहराला आणि या परिसराला अत्यंत मोठा इतिहास आहे. हे मराठवाड्यातलं किंबहुना महाराष्ट्रातलं सांस्कृतिक शहर आहे. म्हणजे पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर समजलं जातं आणि त्याच्यानंतर अंबाजोगाईच म्हणजे दुसरं शहर जे समजलं जातं इकडं मराठवाड्यामध्ये. तेवढा इतिहास आहे, कल्चर्ड लोक आहेत, शिक्षणाचा प्रसार आहे. आणि जिथं शिक्षण आहे तिथे अज्ञानाचा अंधार नसतो. ज्या काही घटना घडतात ह्या अज्ञानाच्या अंधारातल्या घटना घडत असतात. याच्यामध्ये आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. अज्ञानामध्ये स्वतःच्या दुर्बुद्धीमुळे जर काही लोक विचित्र वागत असतील तर ते जे वागणारे जे लोक आहेत ते आपल्यातलेच आहेत. माझ्या मित्राचा तरी पाहुणा आहे, माझा तरी पाहुणा आहे, आपल्या नातेसंबंधातला तरी आहे, आपल्या गावचा तरी आहे, कुठेतरी ओळखीचा तरी आहे, किंवा आपल्या तालुक्यातला तरी आहे, किंवा या आपल्या समूहातला आपल्या समाजातला आहे. बरोबर आहे? म्हणजे ते आपल्यापैकीच एक जण आहे. जेव्हा आपल्यापैकी असा कोणी व्यक्ती असतो त्यावेळेला त्याला सुधारण्याची किंवा त्याच्याकडून चांगल्या काही गोष्टी करून घेण्याची ही जबाबदारी आपली सगळ्यांची असते. ज्याला कळतं, ज्याला दिसतं, जो बघू शकतो, त्यांनी आंधळ्याला वाट दाखवायची असते. आता पोलीस प्रशासनाचं आता सांगितलं की काही व्यक्तींनी सांगितलं की पोलीस प्रशासनाने अतिशय कठोरपणाने भूमिका घेऊन त्यांना लोकांना शिक्षा कठोर करावी, त्यांच्यावरती कारवाई करावी. IT सेल आहे, सायबर सेल आहे पोलीस विभागाचा आणि राज्य शासनाचाही आहे. त्याच्या अनुषंगाने या गोष्टी जागोजागी कर्म करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते, त्याच्याबद्दल दुमत बिलकुल सुद्धा नाही. आणि पोलिसांचा तर मोठो काय आहे? सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. ही सत्पुरुषांचं, चांगल्या लोकांचं रक्षण करायचंय आणि वाईटांचा नाश करायचा आहे. अगदी श्रीकृष्णाने सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्याच्यामध्ये तो म्हणतात, श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, वाईटपणा वाढेल, वाईट लोक वाढतील, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन असं म्हणतात. पण त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी आपली आता वारी पण सुरू होईल पांडुरंगाची, काही ठिकाणच्या पालख्या पण प्रस्थान सुरू झाले. ज्ञानेश्वर माऊली तर काय म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. जे खल आहेत, जे वाईट लोक आहेत ना,
त्यांना नष्ट करू म्हणत नाहीत. ते आपल्याच समूहातले जे लोक आहेत की त्यांना नष्ट करण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्ये काय, त्यांचा जो वाईटपणा आहे, त्यांची जी दुर्बुद्धी आहे, त्यांचा जो अज्ञान आहे, तो गळून पडला पाहिजे, तो संपला पाहिजे. लक्षात आलं? आणि ते कधी कसं होणार आहे ते, तर म्हणजे त्या वाईट लोकांचा खलपणा किंवा वाईटपणा नष्ट कसा होणार आहे की त्या सत्कर्मी रती वाढो, त्यांना चांगल्या कामामध्ये त्यांना रत वाढो, त्यांना चांगल्या कामाची आवड निर्माण हो. आणि हे कधी होणार आहे, हे जेव्हा तुम्ही आम्ही समाजामध्ये चांगल्या गोष्टी आपण राबवू, चांगल्या चर्चांमध्ये त्यांना घेऊ. एखाद्या माणसाला पराभव जिव्हारी लागलेला आहे एखाद्या कार्यकर्त्याला, तर त्याला आतमध्ये घेऊन त्याच्या बरोबर राहून त्याला समजावून सांगून त्याला वेगळ्या दिशेने चांगल्या कामामध्ये त्याचा जो काही चांगल्या कामामध्ये त्याचा जो काही रस असेल तो वाढवून, त्याची गती त्याच्यामध्ये वाढवून ते काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे. लक्षात आलं? तर मग काय, तो आपोआपच त्याचा जे काही दुर्बुद्धी आहे ते आपोआपच त्याची नष्ट होणार आहे. आणि मग काय होणार आहे की सगळ्यांमध्ये मैत्रजीव भूता परस्पर जडो मैत्रजीवांचे, सगळ्यांमध्ये मैत्रीचं सौंदर्याचं वातावरण निर्माण होणार आहे. लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने, म्हणजे असं इथं येऊन आपण जेव्हा त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं हे आपल्याला म्हणायचं नाही. करू देत, जे आता त्याचे दुर्दैव, त्याची झेप तेवढीच आहे, त्याची बुद्धी तेवढीच आहे, तो तसा करतोय म्हणून त्याला टिट फॉर टॅट असं न करता, असं जर केलं तर काय, शेवटी टॉल्स्टॉयनी किंवा महात्मा गांधींनी सुद्धा काय म्हटलेलं आहे की अन आय फॉर आय मेक्स द वर्ल्ड ब्लाइंड. डोळ्यासाठी डोळा जर काढायचा प्रयत्न केला तर काय होईल, सगळं जगच आंधळ होऊन जाईल. लक्षात आलं का? म्हणून अशा वेळेला जेव्हा असं काही उथलपुथल होत असते, अशा काही समाजामध्ये कंपन निर्माण होत असतात, तर त्यावेळेला अत्यंत शांततेने संयमाने आपण सगळ्यांना धीर गंभीराने त्या गोष्टीवरती विचार करायला लागतो. आणि मग असे जे, आणि मला सांगा, जे कोणी काही लोक दुष्टपणाने अज्ञानामुळे सोशल मीडियाच्या आधारे काहीतरी पोस्ट विकृतपणाने काही पोस्ट टाकतात, मला सांगा त्याच्या आईची पण तीच इच्छा असेल का, त्याच्या वडिलांची तीच इच्छा असेल का, त्याच्या भावाची तीच इच्छा असेल का, त्याचं लग्न असेल तर बायकोची इच्छा असेल का, मुलांची इच्छा असेल का? नाही, बिलकुल सुद्धा नाही. लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मुळे संपूर्ण समाजामध्ये अगदी लाटा उठतील अशा पद्धतीचं लक्षात घ्या. म्हणून एक आहे की जेव्हा लाटा येतील ना तेव्हा स्तब्ध असणाऱ्या भिंती उभा राहणं खूप गरजेचं आहे. लाटांमध्ये आपणही लाटांसारखं हेलकावे घेण्यात काय अर्थ नाही, किंवा त्याच्यामध्ये आपण काहीतरी कमेंट करणं हे गरजेचं नाही. अशी जेव्हा एखादी लाट येईल तेव्हा त्याला थोपवायला पाहिजे, अरे ठीक आहे, काय नाही एवढं विशेष, काय नाही, त्यांनी केलंय ना, बघू आपण त्याच्यावरती काय, असं जेव्हा आपण म्हणू, आपण आपल्यामध्ये चर्चा करू. नाहीतर त्यांनी तसं केलं काय, मी म्हणेन की बाबा असं काही करू नका, तुम्ही पुणे सोशल मीडिया करून वापरू नका, असं मी एकटाच आहे काय करेन. पण लक्षात घ्या, जेव्हा ती एक आपल्याला सगळ्यांना हीच माहिती आहे, काय गोष्ट माहिती आहे त्या चिमणीची, की आज बनवा पेटलेला असतो आणि ती चिमणी चोचीमध्ये एक थेंब पाण्याचा घेते आणि जाऊन ती त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करते. आणि मग कोणीतरी येऊन म्हणतो की बाबा तुझ्या एवढ्या तू एक थेंब पाण्याचा टाकते, ते एवढा मोठा वणवा पेटलेला आहे, तो कुठं विझणार आहे. तर त्यावेळेला ती काय उत्तर देते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, की जेव्हा इतिहास लिहिला जाईल, जेव्हा पुढची पिढी आपल्याला आपली आठवण काढेल, तर त्यावेळेला आग लावणाऱ्यांमध्ये माझं नाव नसेल, माझं नाव आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये असेल. त्यामुळे आपलं ती गोष्ट खूप मोठी असते. आणि मला सांगा, तुम्ही अगदी एखाद्या जरी वाईट व्यक्तीची मतपरिवर्तन करायला किंवा त्याला मुख्य प्रवाहात आणायला आपण जर कारणीभूत ठरलो, तर ते आपलं पण समाधान आहे आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा आहे. त्यामुळं आपलेच ओळखीचे, आपल्याच नातेसंबंधातले, आपल्याच समूहातले हे लोक असतात. त्यामुळे ते कोणतरी वाईट आहेत आणि ते असं करतात, त्याच्यासाठी आपण मोठ्या आवेशाने बोलून भांडून काय उपयोग नाही. त्यांना आपण कशा पद्धतीने, आपल्याला समजते ना, तर त्यांना कशा पद्धतीने आपण मुख्य प्रवाहात घेऊन यायचं हे आपण पाहिलं पाहिजे. काही वेळेला ते रागामधून, द्वेषामधून करत असतात. कुठला तरी राग असतो मनामध्ये, तो राग शांत करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आपल्या अंबाजोगाई शहरामध्येच अशा पद्धतीची काही घटना तर घडणार नाहीच, पण इव्हन आपला जो आहे हा वारसा किंवा आपली जी काही हे आहे, कसं असतं की जसं केज पण काय फार लांब नाहीये, पण केजच्या घाट नांदूरमध्ये नांदूर घाटमध्ये एक घटना घडली. नांदूर घाटच का, नांदूर घाटमध्ये एक घटना घडली
तर तशी घटना कुठं घडू नये याकरिता आपणच प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडचं वातावरण बघ मग दुसरे व्यवस्थित राहतात. जेव्हा आपणच दोन मित्र गळ्यात गळे घालून व्यवस्थित आपण राहायला लागलो तेव्हा ते बघून पुढच्याच मत सुद्धा परिवर्तन होतं. त्यामुळे चर्चा करताना सुद्धा आपण अत्यंत जबाबदारपूर्वक, आपण प्रत्येक शब्द उच्चारताना सुद्धा अत्यंत जबाबदारपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपण उच्चारला पाहिजे. आणि आपल्या उच्चारणातून कोणताही गैरअर्थ समोरच्याने काढणार नाही ना, हे आपण पाहिलं पाहिजे. हे आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे आणि ती खबरदारी घेण्यासाठी सगळ्यांना आपण प्रवृत्त करायचं आहे. ते आपण कराल याची मला खात्री आहे. आपण एवढे मोठ्या प्रमाणात इथं सगळे आलात, पोलीस प्रशासनाने हे सभेचं आयोजन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपला जो हा सामाजिक सलोखा आहे, जी शांती आहे, ही अशाच पद्धतीने आपण टिकवून ठेवाल याची खात्री आहे. त्याबद्दल खात्री आहे. तरी पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपण हे अशाच पद्धतीने गुण्यागोविंदाने राहू आणि अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडे घडणार नाही याची दक्षता घेऊ. थँक्यू सो मच.